देव जय श्री नवनाथा भक्तगण उद्धरी देऊन सिद्ध करा जय देव जय श्री नवनाथा भक्तगण उद्धरी देऊन सिद्ध Hare
Hare
त्यांच्या कृपाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो खरातरी जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण त्याची बंधू श्री चरण श्री गुरुंचे नमस्कार निहात मनोजवं मारुतुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजीवानयुक्त मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवी सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः आता विनोवा विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिलिनिया माझ्या विठोबाचा कैसा देव वसे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना हरिजना सवे बेटी किंवा संत जना सवे बेटी नहो अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना तुका म्हणे जिने भले संत संगष्टने ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदने भक्तीचे जिव्हाळे नवे नवे भक्तीची परिपूर्ण सेवा ज्यांच्यामध्ये सामावली असे असणारे माझे जिव्हाळ्याचे संत श्रेष्ठ तुकोबार आहे त्यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये आता मतांतरी भरपूर होत चाललेली बुद्धी प्रामाण्यवादी समाज होत चाललेला आहे. कोणी म्हणतात मागणीवर प्रकरणात दिले तुकाराम महाराजांनी मागणी मागितलेली पण तात्विक दृष्टीने जर विचार केला महाराजांना विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर हे अभंग आहे. विठ्ठल करण्यापूर्वी परिहार देणं गरजेचे आपल्या या अशा पवित्र फार मोठ्या तीर्थक्षेत्र जालिंदरनाथ महाराजांच्या त्या तीर्थक्षेत्राच्या समस्त गावकऱ्यांनी आणि आजच्या या सेवेसाठी मला बोलवलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे. विशेष गोष्ट म्हणजे आज माझा काही तुमच्याशी परिचय नाही पहिल्यांदाच माझी भाषा तुम्हाला कळते का न कळते राम
आमच्याकडे नेत्यावर जातो इकडे काय कल्पना नाही. आणि दुसरी गोष्ट की नारायण महाराज इथे बसून ठेवलेले बकरीला चारा टाकून ठेवला. बकरी कळते की नाही तुम्हाला? नाही कळत. बरोबर आज्ञा लोक नाही का खाऊन संपवल्या. बकरीला चारा टाकला आहे मस्त खाण्यासाठी. बकरी उपाशी समोर वाघ बांधून ठेवलेलं. बकरी चारा घेतला. समोर वाघ आहे चारा घेईल तर बकरी माझी गत तशीच झाली. नाही मला एकदम घाम फुटला. आजपर्यंत मला कधीच घाम फुटला नाही पण आज फुटला. इथे एवढी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी मला सांभाळून घेऊ नये. माझी अशी गोष्ट काय जातो हे कळे ना. आणि राग आळवितो नाना विठ्ठल. मंडळी मी काही असं कुठे शिक्षण वगैरे घेतलं असं काही नाही. एक आपण माऊलीची सेवा करावी, भगवंताची सेवा करावी, समाजाची सेवा करावी. आणि मी माझ्या वडिलांना परवानगी घेतली. ते मला कीर्तनाला परवानगी देत नव्हती बाबाची. ते म्हणजे कीर्तन करू नको. कीर्तन ही आत्मउद्धाराचं साधन आहे. ज्याप्रमाणे नदीचा उद्देश असतो की तिचा उगम समुद्र आहे. वेळेच्या कमी अभावी मी जास्त सांगत नाही. नदीचा उगम डोंगर नाही, नदीचा उगम समुद्र आहे. समुद्राचं जर नाही पाणी तर नदी कुठून उगम पावणार. आणि जिथून उगम पावली तिथे जाऊन भेटणे ही नदीची सार्थकता आहे. जीवाची सार्थकता हा तिथून आलाय. ममई मांश जीव लोके जीव. भगवान परमात्म्यापासून आलेला अंश हे सर्व कार्य करत समाजाचं कार्य करायचंय, ऋण फेडायचंय. स्वतःचा आत्मोद्धार करत करत त्या भगवंताला जाऊन भेटणं ही जन्माची सार्थकता आहे. तुका आले जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाचे कीर्तनात गायन नसावं, गायनात कीर्तन नसावं. विठ्ठल मला काही त्यातलं मला काहीतरी सांगायचंय आणि सांगून पटकन जायचंय 2 तासाच्या आत. कारण कीर्तन अकराच्या पुढे जायला जर गेलं तर ऐकणाऱ्याला आणि सांगणाऱ्याला पक्षवाद. आमचे बाबा सांगायचे आईच्या उदरात प्रवेश केला ना तिथे राम म्हणायचंय आणि शरीर सोडताना मो म्हणायचंय. राम या अक्षराचं जीवन संपवलं पाहिजे. आयुष्यभर कीर्तन करायचे. उदरात प्रवेश केल्यापासून ते हे मृत्यू लोक सोडेपर्यंत कीर्तनच पाहिजे. असो कीर्तन हे उद्धरण्याचं साधन आहे. समाजाची सेवा करायची. आजकाल फार व्यथित प्रकार झाला. मी तो बोलू ना. कीर्तनावर पैसे घेणे म्हणजे आईची फाड घालण्याचं पाप आहे. कथा कीर्तन ही आई आहे. महाराजांचा अभंग आहे. कथेचा विक्राम मातेची गमन. या पाखंड्यांना हे का दिसलं नाही आजपर्यंत. कीर्तन पोट भरायचं साधन नाही, आत्मउद्धाराचं साधन आहे. कीर्तनाने देव प्रत्यक्ष भेटतो, कीर्तनाने समाज सुधारतो, कीर्तनाने जीव उद्धरतो, समाजाला सुख प्राप्त होतं आणि देवाला याच्यातून आनंद निर्माण होतो. हे कीर्तन आहे, पोट भरायचं साधन नाही. मला चड्डी नेसता येत नव्हती तसा या क्षेत्रात उतरलो, पण मी कीर्तन करून पोट नाही भरत, पण पोट भरून कीर्तन करतो. कुठे घेऊन ठेवलाय मी हा संप्रदाय. बरं कीर्तन
कीर्तन करा ना, मर्यादा आहे गावाची. सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, कीर्तनाच्या मर्यादा आहे. जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या. दूध डोसवतो तो घरी 2 रुपयाच्या कपवर चहावर दिवस 2 रुपयाच्या दूधवर दिवस भर मजा मारतो आणि बाहेर दूध डोसवतो. त्याच्या बापाची त्याचे कीर्तन करावे, त्याचे अन्न सेवा आहे. पाणी सुद्धा द्यायचं नाही, एवढा कडक नियम कीर्तनाचा आहे. अरे काय सांगू तुम्हाला, आमचे बाबा कीर्तनाला जायचे खूप घरायचे. अरे आज आमच्यासारखे माझ्यासारख्या गजड्याला आहे काय तुम्हाला? माझी बायको मला पाणी देत नाही आणि तुम्ही लोक इथे नमस्कार करता, मला लाज वाटते. परमार्थ आचरणावरती आहे, ज्ञानावरती नाही आहे. तुमच्याजवळ किती ज्ञान असेल याला किंमत नाही, तुमचं आचरण किती महत्वाचं आहे याला महत्वाचं. आचरण नसेल, गाईला नेशेच्या आठवड्याने महाराज खोवून बोलतं. तुकोबारायांनी संसाराची राख रांगोळी उडून दिली. हे आरामखोर नाही का त्यांच्या गाड्या बनवल्या. कल्पना करायची. 12 वाजून जायची, मुलं आईला तोडायची. आई भूक लागली ग, आई साहेबांनी सांगावं बापा पंचायतीवरती गेले. संसाराची राख रांगोळ करून टाकली, घोड्यावरती बसून सावकारकी करणारे माझे बाबा. 3 चिमट्या राख कमवली. आम्ही एकाने विचारलं, बाबा अरे एवढं करून तुम्हाला काय व्हायचं? आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. काय फायदा काय? कीर्तनामुळे 3 दिवसापासून इंद्रायणीच्या पलीकडे गरुडावरती तो बसलेला आहे. माझी वाट बघतोय 3 दिवसापासून. हा माझ्या कीर्तनाचा फायदा आहे. आणि आजच्या पाखंड्यांना विचारा बरं, कीर्तनामुळे काय केलं? 5 बिघे जमीन 2 बंगले बेकार सुद्धा होऊन चाललं. काय सांगू, दलाल तयार होऊन चालली. देश विकतो भारतात. मी काय करतोय ऐकायला तुम्ही नाही आले. मला त्यांनी जेवढं सांगितलं तेवढं तुका म्हणे माझं धाडीले निरोपा मार्ग हा सोपा सुख. काय त्यांनी सावकारकी करणारे 3 चिमट्या राग झाली नंतर लक्षात ठेवा. जिथे जखम असते ना, जिथे काही लागलेलं असेल, दुखवलेलं असेल, किती सांभाळून चला, धक्का तिथेच लागतो. किती सांभाळा तुम्ही. एकदम आधी हृदयाला फार कुठं दुःख झालेलं असतं, तो सांभाळतो, पण पुन्हा तिथेच धक्का लागतो. बस त्याप्रमाणे संतांच्या जीवनामध्ये काय केलं ते? त्यांच्या नावावर हे 3 पाठ. आमची कुठे हो? काय केलं त्यांनी? अरे ज्यांच्या नावावर आम्ही पुरणपोळी खातो त्यांना मांडा खाता आला नाही, आणि आम्ही त्यांना दाखवून पुरणपोळी. संसार जाळून टाकलं म्हणजे समाजाच्या सेवेत, समाजासाठी रक्त हटवलं. समाजाचं रक्त कधी केलं की संतांचं फार मोठं कठीण आहे. आणि संत करणे मोठं कठीण. बाह्य लक्षण आणि संत जर कधी तुम्ही ओळखत असाल,
आता जो ज्याचा त्याचा भाग आहे. संत ओळखणे कठीण आहे. संतांची एक लक्षण माऊली सांगतात, चातुर्य लपवी महत्व हरवी दिसे पण मिरवी जगा माझी मार्गा झाले वर्तावे मार्ग धावून गेले आधी दया निधी संत ते एक वडील जे करती दया नाम धर्म ठेवे. जे सन्मार्गाने गेलेले त्याप्रमाणे आचरण करतात, नाही का? मार्ग त्याप्रमाणे चालायचं आहे. अलौकिक न होवावे लोकांमध्ये आपण अलौकिक व्हायचं नाही. ही माऊलीने झाली संतांची लक्षण आहे. तुम्हाला एक सांगतो, संत कळणं मोठं कठीण आहे, फार कठीण आहे. आणि आजकाल मी नानासाहेब ते बीडवरून येत होतो आणि थोडस उन्हामुळे धाप लागली. ते आमचं ते म्हणाला की बाबा मला रस पडतो. गाडी उभी केली, त्याला रस येणं आपण भर गर्दीचा रस्ता होता. मार्केटमध्ये फुल होतं. एक बाई होती, तिच्या कडेवरती एक लेकरू होतं. तिच्या अंगाला थोडे कपडेही बरोबर नव्हते, मरकट कपडे टाकलेले. तिच्या डोक्याला तेल नाही. असं खाजून ओढून तो झोपडं झालेलं. तिच्या हातात एक पिशवी होती, पण गळ्यामध्ये 10 ते 12 तोळ्याचा सोन्याचा हार. आणि तेवढ्या गर्दीमध्ये जवळजवळ दुपारी 3-3:30ची घटना आहे. एका पोरगा आला, तो चोर पोरगा, आणि त्याने तो हात तोडला आणि पळायला लागला. ती बाई गप्प उभी. मला वाईट वाटलं, अरे हिचा अवतार पाहिला, हिच्या अंगावर एवढं मोठा भारी दागिना आणि पोरगा घेऊन चालला. मी म्हटलं आता काही ओरड ना, जाऊ दे ना. म्हणजे बाबा पेंटिंगचा आहे तू काय म्हणली. त्या बेंटेकच्या जमान्यात असली कळत नाही. तुम्ही त्यांचे झटके बघा कसे होतात. नकली खूप चमकतात. त्या बेंटेकच्या जमान्यात संत ओळखायला काय सांगावं, संतांच्या भूमिकेमध्ये जावं लागतं तर संत कळतात. पोटाची आकडी तुटते आहे आणि भंडाऱ्यावरती जाऊन भगवंताचं चिंतन करायचंय. सूद नको आहे आणि आपल्याला 2 तास झाली की आपली ही मांडी तिकडे ती मांडी इकडे, आणि आपण म्हणतो तुकाराम महाराज काय सांगतात, एक द्या म्हणतात, दुसरं काही सांगत नाही. एक साधी गोष्ट सांगतो तुम्हाला माझ्या जीवनातली. आमचा एक मोठा माऊली परिवार बनवलेला आहे. आमच्या परिवाराची फार मोठी कडक शिस्त आहे. तुम्हाला ज्ञान नका येऊ द्या, ज्ञानाची काही गरज नाही, ज्ञान नकोच आहे. पण एक लक्षात ठेवा, माणसाची जर कर्तव्य जर चांगली असेल, संकल्प हो हमारा इंसान हम बनेंगे, इंसान बन गए तो भगवान भी बनेंगे. माणसाने चांगली कर्तृत्व जर केली ना तर आपण फोटो मध्ये चालले जाऊ. एवढं लक्षात ठेवा, फोटो मध्ये जाऊ. ही कर्तव्य नरकरणी करी सुंदर खानाला. संकल्प चांगला पाहिजे. निंदा नालस्ती नाही का, बुरी नजर, कोणाची चोरी, हिम्मत करो, बस हो गया भजन. भजन म्हणजे काय? राम नाम जपना, पराया माल अपना. याला भजन म्हणायचं. टाळ वाजवायचे, भजन करायच्या, टाळ्या करायच्या. सर अजून आला नाही. 5% राजाने पैसे दिलेले, एकादशी करतो पण पैसे कसे देतो. तुमच्याकडची गोष्ट नाही, आमच्याकडची गोष्ट. तुमच्याकडे एकदम बाळबोधच आहे, तुमच्याकडे नाही. आमच्याकडे मुख्यमंत्र्याच्या बहिणी आलेले, तुमच्याकडे आमच्याकडे फुकट खातात, तुमच्याकडे आहे. आमच्याकडे रेशन घेतात सकाळी फुकट 8 वाजता आणि 12 वाजता विकून टाकतात. तुमच्याकडे नाही ना, म्हणूनच मी म्हटलं ठरलं. आणि उल्लू बनवायला आजकाल समाजाला फार असे हे किडे खूप फिरतात समाजामध्ये, खूप उल्लू बनवतात. लोक भीतीपोटी परमार्थ करतायत. आत्मोद्धारासाठी किंवा देव मला भेटावा, माझ्या कुळाचा उद्धार व्हावा म्हणून कोणाला काही पडलेले नाही. भीतीपोटी करतायत, सर्व भीतीपोटी. एवढे लोक झालेले की काय सांगावं तुम्हाला.
तो एक कुठला तो एक कोणता बाबा आहे तो रात्री 12 वाजता शंकराची पूजा करायला लागतो. काय करायचं? मिस करा. मी टीका नाही करत. एक लक्षात ठेवा, मी काय सांगतो तिकडे मी ध्यान देते. किती जणांनी या 3 वर्षामध्ये रात्री 12 वाजता पूजा करून किती लोक करोडपती झालेले? माझ्याजवळ यादी द्या. मी आयुष्यभर तुमची गुलामगिरी नाही केली तर मला बापाची औलाद नका म्हणू. नुसतं तो अरबपती झाला असेल. जाऊ द्या रे, लोकांचं शोषण नका करू. हा काय करतात? कोणत्या तुम्हाला सांगतो, स्वामी काज गुरु भक्ती वचने सेवापती ह्याची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझ्या. तुम्हाला भजन करायचंय, तुम्हाला कीर्तन करायचंय, तुम्हाला नामस्मरण करायचंय, तुम्हाला व्रत करायचंय, तुमच्या वाट्याला आलेले कर्म तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली तोषा लागी म्हणून ती पूजी. तुमच्या वाट्याला आलेले कर्म तुम्ही नीट करा. बायांच्या वाट्याला पती हाच परमेश्वर आहे. तुमच्या डोक्याला जो कुंकूचा मुक्तमा लाल तो आहे म्हणून तो कसाही असू द्या, तो आहे म्हणून चमकतोय. पती परमेश्वर आहे, त्याचा अपमान करू नका, त्याला उलट उत्तर देऊ नका. सकाळी उठले, तुमचं स्नान झालं की त्याच्या पाया पडा. तो आहे, त्याला नाव ठेवू नका. तुम्हाला कुठे जायची गरज नाही. देव तुम्हाला विचारत येईल. लक्षात ठेवा. मी एक उदाहरण देतो. चित्रकूट पर्वतावरती अत्रि ऋषींचा आश्रम आहे आणि आमच्या त्या माता अनुसया यांनी काहीच नाही, फक्त अत्रि ऋषींची सेवा करते. समोर मंदाकिनी वाहते, त्या गंगेवरून पाणी आणावं, पूजेला द्यावं, त्यांची सेवा करत राहायची. त्यांच्या सेवेचा असा परिणाम झाला की भगवान विष्णू, भगवान महेश आणि भगवान ब्रह्मा हे तिघही परीक्षा घ्यायला खाली आले. तिथे आल्यानंतर त्यांनी सांगितलं भिक्षा नाही. ते घरात चाललं लागले आपल्या कुटियामध्ये. तर म्हणले थांबा, अशी भिक्षा आम्ही घेणार नाही. विधी होऊन लग्न होऊन अंगावरती वस्त्र नसताना आम्हाला भिक्षा द्यायची. त्या म्हणले बस एवढंच. अरे कपड्याच्या खाली तर सगळे नागे आहेत. काय सांगावं तुम्हाला? पशु पक्षी कपडे घालत नाही पण नागडे दिसत नाही. माणसं कपडे घालून आतले कपडे बाहेर दिसत आहेत. पूर्वी नुसतं स्त्रीच्या कपड्याला हात लावला होता. महाभारत घडलं, महाभारत घडलं. आता जर तुम्ही मुलींना म्हटलं कपडे घाल तर महाभारत घडलं. लक्षात ठेवा. पूर्वी कपडे उतारल्यावरून भांडण झाली, आता कपडे घालत असे कपडे असतात ना, तो असं वाटतं की वा नाही. कुठे चाललं? भारताची संस्कृती काय? हा भारत देश आहे, हा संस्कृती प्रधान आहे. तुम्ही जरा फिरा बाकीच्या संस्कृतीमध्ये जाऊन या, इतर देशांमध्ये जाऊन या. व्हेजिटेरियन सोसायटी ऑफ इंडियाचा मी मेंबर आहे. वर्षातून आम्हाला एक देश निवडला जातो आणि शाकाहार किती महत्वाचा आहे हे आम्हाला पटवण्यासाठी त्या देशात जावं. भारतीय संस्कृतीचं अवलोकन चालू सध्या. आणि आपण दोऱ्याने केस उपटायचे आणि पेन्सिलला ठोक लावून त्या देशा मारायचे. ही संस्कृती. आणि तुम्ही स्त्रियांचं नटायची गरज काय? स्त्री हे लक्ष्मीचं रूप आहे, स्त्री शक्तीचं रूप आहे. तिला नटायची गरज नाही. मुळातच ती सुंदर आहे, जगाची शक्ती आहे. काय सांगतो मी तुम्हाला, जगाची शक्ती आहे. विनाकारण ते काहीतरी असं दोऱ्याने उपटायचं, चिकन करून घ्यायचं. पूर्वी चुरण्या होत्या, यांना कोण त्यांनी आत्महत्या करून टाकली. आता ते राहिलं नाही जगामध्ये. कारण हे जितकी भयानक दिसायला लागली ती बंद करावी. फॅशन तुम्ही कोणतं नटायचं तर माझ्या मीराबाईसारखं नका, नटायचं तर माझ्या जनाईसारखं नका, सत्ताईसारखं नका. गरज नाही ना मालिकेमध्ये किती झालेले करतो तो भांडे झालेले. म्हणजे काही जा समोर आंघोळीला जाताना आंघोळीला पाठवलं आणि आमच्या अनुसया माता भिक्षा घ्यायला गेले. ब्रह्मा विष्णू महेश समोर मंदाकिनीवरती स्नान करून जेव्हा आले त्या भिक्षा घेऊनच आले विधेयी रूपाने. आणि काय झालं? ब्रह्मा विष्णू शंकराचा असं अवतार
तुझा लहिरा प्रेषा मस्तकी शोभ घटता कंठी रुद्राक्ष माळ धरुणी हातामध्ये लपवून धरुणी तिने भक्तांचे त्यांच्यावरुणी दयाची करुणी नमन आदेशावरुणी लोक्यावरती ओवाळी कौटेचे धरती श्री भक्त राजगुरू दत्तांचा अवतार कोणामुळे झाला? पती सेवेमुळे झाला. याच्याविषयी सोपं सांगतो. लोक म्हणतात तुकोबारायांची पत्नी प्रजाप होती, ही मोठ्यांच्या अवलाद पैदा झालेली. एक दुधायला गेलं तर त्यांना आजार सापडतं. नाही त्यांचं काय विषय करा चालूच राहतात ते. नाहीतरी दुसऱ्यांना खायला काय लागतं तेच लागतं. अरे आमच्या आई साहेबांचं किती प्रेम होतं आमच्या तुकोबांवर. तुकोबा जर जेवले नाही तर घरातलं त्यांची मुलगी मुलगा आणि त्या आई साहेब जेवण नव्हतं. सकाळी उठावं तुकोबाराय मंडळी काय प्रभू मोरतावरती कुठे निघून जायची कळत सांगून जात नव्हते. गळ्यामध्ये गिना घ्यावा आणि बसल्या भगवंताच्या चिंतन. यांनी स्वयंपाक करावा. मुलांना खूप भूक लागली ग, आम्ही भावांना आधी खाऊ घालून येते. इंद्रायणीच्या पलीकडे जावं त्यांनी कान लावावं. ज्या रस्त्याला विठ्ठल ऐकायला येणार मग तो गोरोडा आहे का भामचंद्र आहे का भंडारा आहे तो रस्ता सांगायचा की माझे तुकोबा कुठून गेले. संतांचे पाय पडल्या बरोबर ती भूमी सुद्धा बोलायला एवढं त्यांच्यामध्ये पावर ताकद आहे. म्हणजे एक दिवशी भर उन्हामध्ये जात असताना पाण्यामध्ये चप्पल नाही, डोक्यावरती परडीमध्ये भाकरी घेतलेल्या आमच्या बाबांच्या. आणि तुम्हाला सांगितलं दुःखात खूप दुःख येतं. एकादशीच्या दिवशी भूक लागतो, इतर दिवशी नाही लागत. त्या दिवशी खूप खावंसं वाटतं. आणि तसंच झालं. पायात मोठा काटा, हेंकळ या वनस्पतीचा काटा झाड असतो खेळासारखा. गप्पन बसला, डोकं धरले खाली बसले. त्यामुळे काय गरज होत मनातल्या मनात त्यांनी संपूर्ण संसाराची म्हणजे राग करून टाकली त्या देवाने. देव आले घरात त्याची काय गुण त्याच्या पडे चिरा संसाराच्या. भक्ती मार्गाला लागल्यानंतर जर संकटाची मालिका सुरू झाली तर आनंद माना. का देव येतो त्याच्या संसाराला चिरा पडतात. मी देवाची भक्ती केली मला इतकं सुख प्राप्त झालं. नाही झालं ते हा नाही झालं. आणि तेवढ्यात तो गुराखी आला. रक्ताची भरभर धार वाहते. तो पांडुरंग परमात्मा गुराख्याचं रूप घेऊन आला. आमच्या आई साहेबांचा पाय मांडीवरती घेतला. अखंड ब्रह्मांड नाही तो जगदीश, तो भगवान परमात्मा जप तप करत करत तो त्यांच्या स्वप्नात जात नाही. आमच्या आई साहेबांनी त्याला कधी एक शब्द चांगला म्हटला. त्यांचा पाय तो मांडीवरती धरतो, काटा काढतो आणि पितांबराने पुसतो. आमच्या आई साहेबांनी कोणतं जप कोणतं तप केलं सांगा मला विठ्ठल. पती सेवा लक्षात आचरण करा मग परमार्थ. असं एक बाबाजी जरा माफी मागतो. काय म्हणतात त्याला क्षेप बुझेल. गुरु बिना हो ज्ञान मिळेना, सद्गुरु बोधाचे करावया सत्संग पाहिजे. वाचन शास्त्राचे शास्त्र वाचण्या आधी पाहिजे. सेवा वडिलांची सेवा करण्या गड्या पाहिजे. झोप सुदैवाची ही साखळी आहे. डायरेक्ट मंदिरात गेला टन टन मला देव भेटून केला नको रे. तू एवढा जोरात लंटा वाचतो त्याला माहिती तू कसा आहे. त्याला माहिती तो घंटा वाजून वाजून जो देव होता बिचारा तो बी निघून गेला. आचरणावरती मारणार आहे. मुलांच्या वाट्याला काय मुलांना कुठे जायची गरज नाहीये. मुलांनी रोज सकाळी आई आणि वडिलांच्या पाया पडायचे. कशा इंग्लिश स्टाईल मध्ये नाही. हे जे डोकं आहे ना आई वडिलांच्या पायावरती ठेवायचंय. मुलांचं भाग्य आई वडिलांच्या पायावरती आहे आणि त्यांचं कर्म हीच आहे. इतकं कर्म बिघडलेलं आहे
जर का त्यांनी आई वडिलांच्या चरणावरती डोकं ठेवलं तर त्यांचं भाग्य बदलतं. कुठेच जायची वारकरी संप्रदायाचं जे आराध्य दैवत आहे ते कोणामुळे आलं? त्या पुंडलिकामुळे आलं. काय केलं? किती एकादशा केलं आपल्याला दिवसभर फराळ करून सुद्धा संध्याकाळी शेगा लागतात. काय केलं होतं त्याने? आई वडिलांची सेवा करता करताना तो परमात्म्याने सांगितलं अरे मी आलो म्हणजे मला वेळ नाही. युगे झाले 28 अजून काम म्हणत नाही. आई वडिलांची सेवा केली पाहिजे. आई वडिलांना उलट उत्तर कधीच मुलांना देऊ नये. तुम्हाला नेहमी फिरायची गरज नाही. 6 महिने एवढं करून बघा. मी काही भारत देश सोडून राहत नाही. तुम्ही फक्त मला इथे बोला आई वडिलांची सेवा करून मला दुःख निर्माण झालं तो म्हणेल मी ती शिक्षा घेईन. मी लगेच तुम्ही मला फोन करा मग फक्त मला यायला 7-8 तास लागतात. तेवढ्या वेळात मी हजर होतो. आई वडिलांची सेवेचं फळ सांगतो मी तुम्हाला. भजन करतो. अभंगावर जायचंय पण भाकर टाकताना आधी त्याला मळावायचं लागेल. डायरेक्ट पीठ आणि पाणी टाकून देऊ आपल्याला तुकाराम महाराज काय म्हणतात तर असं असं मागणी मागतात. तू जाय गडे तुम्हाऱ्याकडून कोणत्या तरी मालिका कुठले तरी युट्यूब कुठले याचं पाय त्याचं चोर याचं चोर पैसे द्यावे त्यांना म्हणजे मोजतात. मी का 5,000चा आहे का? आम्ही फक्त 12चाच ऐकलं होतं. आई याची लाज वाटू द्या. कुठे संप्रदाय घेऊन ठेवला जाऊ द्या. माझा विषय महत्वाचा आहे. आमचा मोठा माऊली परिवार. आमच्या माऊली परिवारात मजुरापासून तर सुपर IAS अधिकाऱ्यांपर्यंत आमच्या परिवारामध्ये सगळी लोक पण सर्व एकच पंक्तीला बसले. कलेक्टर आहे म्हणून त्याला या कोण परमार्थ नाही येतो. मजूर असेल घाम येत असेल त्याच्या घामाचा वास येत असेल त्याच्या शेजारी तो IAS बसेल. SP असेल तरी तो तिथेच बसेल. आणि आमच्या परिवारात कडक शिस्त आहे. चोपडा तालुक्यामध्ये माझी बदली झालेली होती. ही 1990 सालातली गोष्ट आहे. आणि एक सालदारकी करणारा मनुष्य अनुग्रह वगैरे घेतला तो दर म्हणजे एकादशीला तुम्हाला भेटाय. आमच्याकडे एकादशीला सर्वजण भेटतात. ज्याला जेवढं जेवढं शक्य त्याप्रमाणे येतो. दर्शन घेतात. एकमेकाचं सुख दुःख जाणून घ्यायचं. त्याच्या दुःखामध्ये आपल्याला सहभागी होऊन आपल्या परीने त्याचं दुःख दूर करण्याचा प्रयत्न करायचा. हो गेला भजन. आणि त्यांनी दुसऱ्याची सालदारकी करायची. सालदार कळतो तुम्हाला? सालदार काय म्हणतो? म्हणजे तो दुसऱ्याकडे पगारी वर्षभराच्या सालदारच म्हणतात ना. हा मग तो कसे करत होता नेमकं. आणि ते गेलो होतं स्वतःचं घर नाही झोपडी वजा अशा घरामध्ये तो राहत होता. त्याचं कुटुंब वारलं. ही सत्य घटना सांगतो मी तुम्हाला. त्याचं कुटुंब वारलं त्यावेळेला त्याचा मुलगा 2.5 ते 3 वर्षाचा आत्महत्या होता. लहान होतं बिलकुल. सर्व लोक म्हणाले तू लग्न करून घे. स्त्रियांच्या ताकदला स्त्रियांच्या कार्याला खरोखर वंदन केलं पाहिजे. त्या माय माऊली पोटात जर कधी बाळ असेल आणि मालक निघून गेला असेल तर त्याला ती जन्माला घालते. त्याला वाढवते. संस्कार घडवते आणि त्याला मोठा करते. पण ती असं दुसरा अविचार करत नाही. माणसं काय त्याला खूप सांगितलं तू माझ्याकडे आला रडला. मी त्याला म्हटलं काय तुला यशवंता लग्न करायचंय? त्याचं नाव यशवंत म्हणले अण्णा मला काही लग्न करायचं नाही. पण हे बघ आता बोलतोय नाही नाही या मुलाकडे बघून तुला जीवन जगावं लागेल. म्हणजे हो मी माझं आयुष्य पणाला लागेल पण या मुलाला मी मोठा करेल. काय आणि असं करते खूप त्रास सहन केला. मुलाला लहानाचं मोठं केलं. सालदारकी करत होता. पडीत जमीन. पडीत म्हणजे जी जमीन कोणी पेरत नाही अशी पडीत जमीन
जर मशागत केली तर खूप चांगली पीक देते. हा नियम आहे निसर्गाचा. या न्यायाने ज्यांनी खूप आयुष्याच्या सुरुवातीला कष्ट केलेले आहे त्या आयुष्याचा शेवट खूप चांगला आहे. आणि तो मुलगा IAS अधिकारी झाला आणि आपल्या महाराष्ट्राच्या विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कलेक्टर म्हणून हजर झाला. मला खूप आनंद वाटला. ऐकून ये पुढे हजर झाला आणि मला जेव्हा भेटायला लागला मला खूप रडू आलं. मी त्याला जोडून घेतलं आणि सांगितलं, बाळा काही करू नको, पण वडिलांनी तुझ्यासाठी काय केलंय बस एवढी आठवण ठेवायची. मंदिरात जायचं नाही, व्रत वैकल्य करायचे नाही, काहीच करू नको, पण वडिलांनी काय केलं एवढं लक्षात ठेवतो. मला म्हणजे अण्णा माझा जीव चालला जाईल पण वडिलांची सेवा माझ्याकडनं कधी चुकणार. मला शब्द दिला आणि ज्याने तालुका बघितलेला नव्हता, ज्या झोपडीमध्ये उंदीर घुशी अशी नको ती प्राणी थैमान करायची अशा झोपडीत ज्याने जिंदगी घातली होती, त्याचं धोतर एवढं होतं म्हणलं, मळालेलं धोतर त्याचं, पाठीचा धनुष्य झालेला. अरे खोबऱ्याचं तेल त्याच्या आयुष्यात कधी मिळालेलं नाही. मालकाच्या घरचं उष्ट पाष्ट येऊन त्याने मुलाला खाऊ घालावं आणि त्याने खाऊ घालावं अशी जिंदगी जगणारा तो सालदार आणि त्याचा मुलगा कलेक्टर. लगेच त्याने सांगितलं, बाबा आता तुम्हाला हे काम करायची गरज नाही, हजर होऊन आला. हजर झाल्यावर कलेक्टरला बंगला मिळतो. केवढा बंगला मिळतो तो? 2 खोल्यांचा. किती खोल्यांचा? कलेक्टरचा बंगला पाहिजे 25 ते 30 खोल्यांचा बंगला असतो. 5 एकर जमीन मध्ये बंगला असतो. बंगल्याची सेवा करायला 50 पोलीस तैनात असतात. कलेक्टर येतो, जिल्ह्याचा राजा आहे, नुसतं थुकायला बी आला तरी तंगड उठायला हजर आहे. माणसाने तसं बनावं काही कसं बनावं. मुलगा काय नाही पोलीस पेदडा का होऊन जाईल. अरे नको रे, कर्जाची अपेक्षा ठेव तेव्हा पायरीला पोहोचशील. वडिलांना घेऊन गेला. वडिलांनी पाहिलं एवढ्याशा पोलीस जीवन गेलं आपलं आणि याला नोकरी मिळाल्यावर हा उन्माद करायला लागला. म्हणजे बाळा अरे एवढ्या बंगल्याची आपल्याला गरज काय? त्याला असं वाटतं की भाड्याने घेतला काय नाही का. म्हणजे बाबा गरज असो नसो हा सरकारने मला राहायला दिलेला आहे. म्हणजे तू अशी नोकरी काय करतो? त्याला कांद्याची पात, लसणाची पात, गवत हेच माहिती होतं नाही का. त्याला कलेक्टर काय म्हणतात, कलेक्टरचा मराठी अर्थ काय, याची काम काय, कसं असतो हे त्याने काही पाहिलेलं नव्हतं. तुमच्या कॅबिन मध्ये जरी माणसाला यायचं असलं तरी तो अर्धा तास चिठ्ठी द्यायचा, शिपाई घेऊन यायचा, ती चिठ्ठी वाचायची. याला मध्ये बोलवायचं का न बोलवायचं हे आमचं मन सांगायचं. राजपत्रित होणं म्हणजे तुम्ही कलेक्टरच्या कचेरीमध्ये त्याच्या ऑफिसात जा. म्हणजे बाबा हे राहिला आणि अशी काय नोकरी करतो तू, मला बघायची, तू काय नोकरी करतो ती बघायची. वडिलांना घेऊन गेला म्हणजे तो त्याला कपडे वगैरे घेतले. म्हणजे बाबा उद्याला तुम्हाला घेऊन जाईल. गाडी दारा पुढे लागायची, 2 कमांडो, उघडायला दरवाजा उघडायला 1 जण, लावायला 1 जण. हा नोकरी काय करतो म्हणजे बाबा तुम्ही तयारी करा, मी तोपर्यंत पुढे जातो, गाडी तुम्हाला घ्यायला. कलेक्टर गेला, गाडी आली, ते बाबा गाडीत बसले आणि ते जेव्हा त्याच्या कचेरीमध्ये गेले त्याला काम गरगरून फुटला. मुलगा उठून उभा आहे, हात जोडले वडिलांना. जरी कलेक्टर होता तरी तो मुलगा होता. तो किती मोठा झाला आई वडिलांच्या पेक्षा तो मोठा होऊ शकतो. आणि ते बेल मारली, पोलीस आला, आई म्हणले वडिलांना असं पाणी आणलं, कॉफी आणली. त्याच्या वडिलांना आनंद असणं सुरू झालं. माझ्या कष्टाला फळ मिळालं. नीतिमत्ता जर का चांगली असेल तर तुमच्या कष्टाला फळ मिळतं.
वाईट करा का चांगलं करा, तुमच्यामध्ये मी काय सांगतो ते नीट लक्षात द्या बारकाईने. तुमच्यामध्ये जोपर्यंत ताकद आहे तोपर्यंत त्याचं फळ भगवान परमात्मा तुम्हाला देत नाही. तुम्ही चांगलं करा का वाईट करा, तुमची जेव्हा अंगातली ताकद संपते त्यावेळेला तो परमात्मा, तुम्ही जर चांगले केलेलं असेल तर तुमची मुलं उतार वयामध्ये बंगडीवरती बसून सोन्याच्या चमच्याने घास घालतात आणि तुमची सेवा करतात. तुम्ही काही जर तुमची नीतिमत्ता चांगली असेल तर उतार वयात, आणि तुम्ही कोणाचं चांगलं केलेलं नसेल ताकद येतोपर्यंत तुम्ही पाहिजे तशी मस्ती करा. पण जेव्हा तुमची ताकद संपते ना त्याला विष पिऊन सुद्धा मृत्यू येत नाही. विठ्ठल भोगावीच लागतात, कर्माची फळ भोगावीच लागतात. 14 वर्षाचे कृष्ण झाले आणि कंसाला मारलं, तोपर्यंत वसुदेव आणि देवकी बंदी गृहामध्ये आहे. कंसाला मारल्याबरोबर त्यांना मुक्त केलं आणि देवकी पळत झाली, रडत झाली. कंसाला पटकन लागली, आपल्या कृष्णाला जवळ केलं, पटापटा मुक्ती घेतलं. बाळा तुझं देव आहे ना रे, मी असं ऐकलं की तू परमेश्वर आहे, परमेश्वराचा तू अवतार आहे, आणि एवढा असून 14 वर्ष मला जेलमध्ये तू राहू दिली. या क्रूर कंसाच्या जेलमध्ये मी राहिली, तू मला मुक्त केलं नाही. म्हणे आई तुझा आणि माझा हिशोब बरोबर झालेला. म्हणे बाळा कसा, मागच्या जन्मामध्ये तू मला 14 वर्ष वनवासात पाठवलं, त्यावेळेला मी काहीच बोललो नाही. निमूटपणे मी तुझ्यापासून दूर जाऊन 14 वर्ष दूर गेलो. ते तुझ्यावरती कर्म होतं. देव मित्र असो, बाप असो, मुलगा असो, पती असो, कोणीही असो, कर्म भोगावंच. श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षय पावना, योग गडला भोग हे भोगावे लागतात म्हणून चांगलं करा एवढ्यासाठी हा विषय याला लागून नाही. पण तो झाला आपल्याला कसं आपल्याला करण्याच्या वाक्य टाकायचं. आणि या कलियुगामध्ये शुद्ध गावरान तूप चालत नाही. जितका सडलेला डाळा पसतो आपल्याला नाही का, थोडं गावरान तूप चालत नाही. समथिंग इज बेटर दॅन नथिंग. चला विठ्ठल ते वडिलांना खूप रडू आले आनंदाने. आणि मनामध्ये काय म्हटले, अजून आपल्याला अभंगात शिरायचं. मी रात्री 2:30 ते 3 वाजेपर्यंत कीर्तन करणार आहे. ज्याला जायचं त्यांनी आता निघून कोणी नसतं तरी कोणी राहील नाही काही येते घेऊन जाणार. आणि मनात म्हणाले मी किती भाग्यवान आहे, किती नशीबवान आहे की असा मुलगा माझ्या पोटी जाईल. या जगामध्ये माझे एवढा भाग्यवान कोणीच नसेल. या आनंदाच्या विचाराने त्याने म्हटलं त्या मुलाला, बाळा मी जाऊ का? म्हणे हो. आणि तो मुलगा तो बाबा उठला, त्या कलेक्टरचे वडील, आणि तो कलेक्टरच्या खुर्चीवर बसलेला होता. तिथे जवळ गेला
आणि त्या कलेक्टरच्या खांद्यावरती हात ठेवला आणि विचारलं कलेक्टरला, बाळा मला खरं सांग, या क्षणाला जगातला सगळ्यात भाग्यवान नशीबवान कोण आहे? तो मुलगा म्हणाला, बाबा मी. वडिलांचा चेहरा पडला. अरे परिस्थितीवर माणसं बदलतात हे मी ऐकून होतो, पण याने प्रत्यक्ष याला व्यवस्थित ऐकायला आलं नसेल. याचं भाग्य घडवलं मी याच्यावर वाटेल ते केलं आणि आज आल्या खुर्चीवरती बसल्याबरोबर लगेच मी म्हणायला लागला. त्याला नीट ऐकायला आलं नसेल म्हणून पुन्हा वडिलांनी विचारलं, बाळा या क्षणाला जगातला सगळ्यात कर्तृत्ववान भाग्यवान कोण? तुम्ही सांगितलं ना बाबा तुम्हाला मी. वडिलांच्या डोळ्याला पाणी आलं, दिसू दिलं नाही. आई वडील मुलाला कधी दुःख दिसू देत नाही. लक्षात ठेवा. मुलगी इथे एक प्रश्न असा सर सांगतो, कुठल्याही जगातल्या मुलीला आई आवडत नाही पण बाप आवडतो. काय सांगतोय मी? जगातल्या कुठल्याही मुलीला आई आवडतच नाही, बाप आवडतो. जर समजा तुमची आई आणि वडील राष्ट्रपतीच्या निवडणुकीला उभे राहिले तर तुम्ही मत कोणाला द्या? आईला का बापाला? खरं बोलायचं, बापाला. मुलगी हे बापाचं नाक असतं. जर तिचा पाय घसरला तर बापाचं नाक कापलं जातं. लक्षात ठेवा. आणि बापाचं नाक कापलं जाऊ नये याची काळजी मुलीने घ्यावी. त्याच्यावरती कितीही संकट येऊ द्या, बाप कधी घाबरत नाही. पण ती ज्या वेळेला लग्न करून जाते, जगातला बाप इतका रडतो ते याचं एवढं रडणं कोणीच रडत नाही. लक्षात ठेवा. त्याचा प्रिय, त्याचं हृदय, त्याचा आत्मा म्हणजे मुलगी असते. एवढा सहन करणारे मायबाप मुलाला पडू देत नाही. आणि तो दुःखी कष्टी झाला आणि तो बाप जायला लागला. कलेक्टर उठला, त्यांच्या मागून वडिलांचे आणि त्याच्या मध्ये 5-25 फुटात आपलं पावलांचं अंतर होतं. वडील तिथे चालत होते, मुलगी इथे चालत. राहायला गेलं नाही. काय मंडळी, ज्याने केलेलं आहे ना त्याला मनासारखं जर नाही मिळालं ना तर त्याला आत्म्याला त्याच्या हृदयाला मोठी जखम होते, ती भरून घेत नाही. पुन्हा पुन्हा तो विचारत असतो. आणि त्या बापाने वळून विचारलं मुलाला, बाळा खरं सांग रे, जगातला सगळ्यात भाग्यवान कर्तृत्ववान नशीबवान कोण? तुम्ही बाबा तुम्ही. काय म्हटलं मुलगा? बाबा आधी काय म्हणाला? आता काही तरी वाक्य बोलतो, विनोदाचं भाग नाही म्हणे. काय हेच वाक्य जर तुम्हाला तिथे बोलला असता तर माझं हृदय केवढं बोलू. मला तुला माहिती नाही मला किती वाईट वाटलं. म्हणजे बाबा एवढ्या मोठ्या कर्तृत्ववान भाग्यवान अशा महान पुरुषाचा, अशा महान बापाचा हात त्यावेळेला माझ्या खांद्यावरती होता म्हणून मी त्यावेळेला सर्वश्रेष्ठ होतो. ज्या मुलाला वाटत असेल की मी जगातला सर्वश्रेष्ठ असावा त्याने आई वडिलांच्या छाया छात्राखालीच असावं. आई वडिलांचा हात त्याच्या पाठीमागे आहे. जगातली कोणतीही ताकद त्याला काही करू शकत ही आचरण करायची आपल्याला. वडिलांना उलट उत्तर देऊ नये ना आईला उलट उत्तर देऊ नये. त्यांचं तप, त्यांनी आपल्याकरता जीवन काय झिजवलंय हे कळलं की मग परमार्थ कळतो, मग संत कळतात. अलग लक्ष, मग संत कळतात. संत लक्षणांनी कळतात, संत वेशभूषेने कळत नाही. जंगलातल्या रिसडीला मोठ्या मोठ्या जटा म्हणून ती काय साधू होत नाही. आलं का लक्षात? आमचं एक आरेफो माझी घड्याळ म्हणली त्यालाच ना हिच्या 11 वाजता मी तेव्हाच कीर्तन ही 8:45 बंद पडली ही बाबाची. आणि मला फुकटचं काही चालत ती शेअर सुद्धा चालत.
आमच्या गोवा लोकांना घरचं चालत भिकार बांबू पापड सुद्धा लागले. अरे 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 पतनाला झाले. माझा विषय तो नाही, माझा विषय पण हे बघा, जाता जाताना माझ्या शेतात एवढं तण झालेलं आहे, मला खुरप मारल्याशिवाय हे तण माझं पीक खाऊन चाललेलं आहे. माझ्या संप्रदायाला यांच्यामुळे काळी पण झालेली आहे. काही म्हणतात अरे समाजाने उठून उभं राहिलं पाहिजे. काय रे कुमावर, एवढ्या जोरात तू बोलतोय, असं वागतो का तू? तुला आई वडील होते का? हो. सेवा केली आहे का? नाही. चल बस, कीर्तन बंद कर, तुला अधिकार नाही. आई वडील आहेत का? हो. वागवतो का? नाही. कीर्तन बंद कर. हे समाज ज्या दिवशी करेल ना, मी सांगू का तुम्हाला, एक भाकर बंबू नाही बंद झाले, माझं नाव बदलाव. आश्रम मध्ये याचं माकड आरती चोलं काय माय बाप मार त्यांच्या नावावरती पोट भरतोय. नाही कुठे कॅलेंडर विकेल, कुठे काही विकेल. मलाही अंडे विकायचे बंद नाही. तुम्ही सुद्धा म्हणणार महाराज कीर्तन करून गेला ना, अंडे घेऊन गेला. काय काय घेऊन जातील याचा नियम नाही. विचार विचार धर्मक्षेत्र मंडळी इथून कुठे जातो माणूस, हे धर्म कीर्तन आहे. कीर्तनाचे नटनाचे नाचरे जे नामच नाही. कीर्तनाने त्याला भांगता येतो, कीर्तनाने त्याचा श्वास रोखता येतो, कीर्तनाने त्याला लहान बनवता येतो, कीर्तनाने काही हे कळलं म्हणजे त्याला मग संत कळतात. आणि संत कळले म्हणजे संतांना काय सांगायचंय हे त्यावेळेला कळतं. संतांच्या भूमिकेत गेल्यानंतर संतांची भाषा कळते, वाचून कळत नाही. एक मी तुम्हाला एक साधं उदाहरण, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एकतरी भूमी. तिथे सुंदर प्रमाणे 9033 ओव्यांचा नाही का. आमच्या आई साहेब जर नसत्या मुक्ताई तर ज्ञानेश्वरी आपल्याला बघायला मिळाली पण नसती. कारण टाकी उघडण्याचं सामर्थ्य फक्त आमच्या आई साहेबांमध्ये होतं. ज्यावेळेला ज्ञानोबारांमध्ये गेले त्यांनी पाहिलं योगी पावन
प्राप्त झालं ती ज्ञानेश्वरी. या ज्ञानेश्वरीच्या 9023 ओव्या आहेत. ज्ञानोबाराय कळले तर ज्ञानेश्वरी कळते, लक्षात ठेवा. ज्ञानोबाराय कळण्यासाठी रोज माऊली म्हणा, माऊली 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 म्हणा. याच्यात एक ओवी वागत, श्री रूप डोळा पहावे, श्री गायले ऐकावे, सर्व इंद्रियसी अलंकावे श्रीसी. या ओवीचा अनुभव घ्यायचा का? पण आता तुम्ही माझ्यापेक्षा बुजुर्ग लोक आहे, तर मला उत्तर सापडून नाही. नाही बा, कुठेतरी गेलो आज माझं पोट भरलं असं मलाही वाटेल. या ओवीचा अर्थ घ्यायचा का? श्री रूप डोळा पाहावे, श्री गायले ऐकावे, सर्व इंद्रियसी अलंकावे श्रीसी. घ्यायचा का अनुभव? नाही. घ्यायचा का अनुभव? मग नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, म्हणजेच आपल्याला माऊली कळले नाही. परशुरामाला आईच आहे आणि आईला कडकडून भेटणं म्हणजे पंच पाप आहे. अरे आई आहे, आईचं राहिलेलं, आईला डोळे भरून पाहतात ना, नाही का? ताप गेला, क्षीण गेला, अवघा झाला असे आनंद. ही ओवी माऊलींना काय अभिप्राय आहे की आपण आपल्या नजरेने प्रत्येक स्त्री माझी आई आहे या नजरेने बघा. आपला अनुभव घ्यायचा नाही, घ्यायचा. अशी कोणती ओवी नाही की तिचा अनुभव घ्यायचा नाही. जीवनाचं सत्याने लागणारी ती ओवी. म्हणून ते संत करण्याकरता त्यांच्या भूमिकेत जावं लागतं. एक आहे रेंजर ऑफिसर, तो आमच्या परिवारातला आहे आणि त्याचं काय बॉम्बेला मुलुंडला पागलांचा दवाखाना आहे, बेड्यांचा. बेडे लोक तिथे दुरुस्त केले जातात आणि त्याचा तो जो तिथला जो डीन आहे त्याचा कोणीतरी नात्यातला आहे. म्हणून इकडे आमच्याकडे कोणाला काही झालं का तो लगेच चिठ्ठी लिहितो, याला ऍडमिट करून गेलो. तो डॉक्टरही कंटाळून गेला त्याला. का? हा काय करतो, साधं काही असला का ते त्याला चिठ्ठी. आणि मग त्यांचं एक आहे, तिथे गेलेल्या पेशंट चांगला झाला तर मग तो पेशंटला नातेवाईकांना पत्र पाठवलं जातं की तुमचा पेशंट चांगला झालाय, त्याला घ्यायला या. असं त्याने एक पेशंट पाठवलेला होता. आणि 4 वाजता तो माझ्याकडे आला. मला म्हणे अण्णा मुंबईला चालता का? म्हटलं कशासाठी? नाही म्हणे तो एक पेशंट गेलेला आहे, तुम्ही जर माझ्या बरोबर असले आपण रात्रभर गप्पा मारतो, सकाळी आपण तिथे मुलुंडला पोहोचू, पेशंटला घेऊन येऊ. मी मला फुकटची मुंबई घ्यायची, जायला काही अडचण नाही. तसं मी घरी आलो, कपडे बदलवले आणि गाडीत बसलो. गप्पा मारत मारत तसा गेलो. तर दिवसा रात्री ड्रेस नसतो बाबा, माझा दिवसा ड्रेस आणि शर्ट नसतो. याला डाग पडला आणि पाहिजे याची खूप काळजी घेतो, कारण याच्याकरता बऱ्याच जणांचा त्याग दिलेला आहे. हा एवढा साधा ड्रेस समजू नका तुम्ही, आणि सकाळी 6:30-6:45 दरम्यान आम्ही त्या मुलुंडला त्या पागलांच्या दवाखान्यामध्ये गेलो. तिथे असंच ते पागलांच्या दवाखान्यात सर्व ते पागल एका ग्राउंडवरती आणले जातात आणि त्यांच्याकडून प्रार्थना वगैरे म्हणतात. तो डीन त्या सर्वांना, असं डीन म्हणजे मुख्य अधिकारी तिथला, आणि तो तिथे पाहत असताना आमची गाडी त्या राऊंड मध्ये गेली. रात्रभर जागरण, आम्ही थोडं ताट झालेले, केसामध्ये फोकुटा गेलेला, आणि मी गाडीतून उतरलो आणि मला त्या डीनने पाहिलं आणि त्या BS पाटील जवळ आला. मग तो म्हणला, का रे तुझा एक येडा दुरुस्त करत नाही तोपर्यंत दुसरा घेऊन इकडे तिकडे पाहिले, इथं तो कोणीच नाहीये. म्हणे इथं कोणता येडा? म्हणे या येड्याला घेऊन आला तू. अरे तो येडा नाही, ते माझे गुरु आहे. काय सांगितलं त्याने? ते माझे गुरु आहे. त्या साहेबाला असं वाटलं की आता अलीकडे बऱ्याच जणांना गुरु बनण्याचे झटके आलेले, तसं याला मी गुरु बनण्याचा झटका आलेला दिसतो. गुरु गुरु क्या करते यारो, कुत्ते भी गुरु गुरु करते. 100 रुपये दिला मी गुरु केला, नक्का गुरु नक्का केला आणि दोघींचा बोध वाया ऐकला.
या येड्याला अरे ते येडे नाही आणि ते क्लासून अधिकारी आहे माझे गुरु आहे त्याला फोटो बिटो काढले ते डायरिया काय म्हणतात त्याला ते बाटलीकडे पाणी पितात ना ते डायरेक्ट ते पुस्तकावर म्हणजे ते फोटो बिटो दाखवले आणि त्या साहेबाला एकदम शर्मिंदा झाला मला हात जोडले त्याने हात जोडून माफी मागितली म्हणे सर इथे मला ओळखले मला माफ करा मी म्हणलं असू दे असू दे बरं का तुम्हाला सवय म्हटलं ती लाट मारायची पाय पडायची अशी आहे ना बरेच जण इकडे आहे का ते सवय नाही ना एकदम दुबल्या तांदळासारखी लोक ती बरं का इकडे मला असं सांगितलं आमच्या केदारनाथांनी की इकडे फोटो काढलं कोणीच केलेलं नाही गळ्यात माळा असतील गंध लावतील एकादशी धरतील पण फोटो काढलं केलेलं नाही बरं का म्हणजे वय 50 असून 65चं काढलं केलेलं नाही आपली म्हटलं बाबी एवढं नका तप करू फुकटचं तुम्ही कोणाला चालत नाही तो म्हणजे जाऊ द्या असू द्या काही हरकत नाही मी म्हणलं ठीक आहे आणि मला तिथे नेलं त्या स्टेजवरती त्या वेड्यांची प्रार्थना सुरू झाली हे मालिक तेरे बंदे हम अजाना मी तुझी लेकरे तू सर्वांचा पिता अजाना मी तुझी लेकरे तू सर्वांचा पिता तुझे माने म्हणतो गातो तुझ्या गुणांच्या चंद्रपुरे तुझीच देवा तुझीच देवा तुझीच देते सागर डोंगर फळे फळे वाहून अनेक नावे तुला तुझी काही दिशा नागर अनेक नावे तुला तुझी काही दिशा नागर जगती देवा सारखी तू माया सर्वा जगती देवा सारखी तू माया सर्वा अजाना मी तुझी लेकरे तू सर्वांचा पिता कर्मानुसार आम्हाला जसे दिवस असेल असू दे देवा प्रार्थना झाली सर्व वेड्यांना खाली बसवण्यात आलं आणि मला त्यांनी सांगितलं की सर साहेब काहीतरी आमच्या या वेड्यांना 2 शब्द सांगा हो मी म्हटलं मी विद्वानांच्या पुढे सर्वसामान्यांच्या पुढे कीर्तन करतो प्रवचन करतो भाषण देतो पण वेड्यांच्या समोर भाषण करण्याची ही माझी पहिली वेळ आहे. मला काय कळत नाही काय भाषण द्यावं तो मी तुम्हाला काही देताना ते द्या आणि म्हणून मी एक सांगायला सुरुवात केली एक होता ससा एक होता कासव दोघांची लागली शेती मी माझ्या गोष्टीमध्ये त्यांनी नाही समोर ते वेडे बसलेले होते त्याच्यात ते खतरनाक होते ते साधारण होते ते झटका आलेला होता कोणाची बायको माहेरी गेल्यामुळे थोडासा आलेला होता कोणाचं काही झालेलं होतं बाण खुरपून आमच्याकडे अशा प्रकारे देव देव करताना दुसऱ्याच्या बांधामध्ये शेतला इकडे नाही त्यांना लवकर एक चाल भेटतो कोणाला दुसऱ्याच्या बांधणार चला जाऊ दे विषय आणि त्याच्यात एक वेळा उभा राहिला त्याने असं कवायत केली खाली बसून गेला दुसरा एक वेळा एवढा मोठा दगड घेऊन आता येडेच ते दगड घेऊन आला माझ्या नाकाला लावलं त्याला असं वाटतं मला गुलाबचं फुल बोलतो मी असं केलं तो लगे खाली बसून तिसऱ्या एक वेळाने पोटसला मांडीवर घेतलं बुद्धूला केल्या खाली आता येडेच ते काही नाही करत त्यांना आपण काय बोलणार पण पुढे एक वेडा बसलेला होता तो काय करायचा माझ्याकडे बघायचा आणि म्हणायचा वा आणि राहायचं म्हणायचं माझं लक्ष त्याच्याकडे गेलं मी म्हटलं काही शब्द याला माझी पट्टा आहे म्हणून आत्मश होतोय आणि कुठेतरी मुक्का मार लागतोय तेव्हा हा हे मुख्य मारलेले जास्त 99 पैसे खोटे एक खरा आहे यांच्या मेजॉरिटीमुळे तो खरा खोटा मारायला काय सांगावं तुम्हाला सकाळी 4 वाजता पुरी दिल्ली कडून दाखवते योगिया दुर्लभ तो मुझा एक शब्द सांगतो ज्याचं घेतलं त्याचं घेतलं योगिया नको गेला तो काकडा तुला काकडा
कोणता पाहिजे मला माहिती आहे. असं सगळं झालं. खाली बसलो आम्ही. ते झालं आणि सगळ्यांना असे त्यांच्या रूम मध्ये सोडण्यात आलं. त्यावेळेला माझ्या पुढे जो बसलेला होता, जो माझ्याकडे पाहून कधी खुश व्हायचा कधी नाराज व्हायचा, तो डीन साहेब माझ्या शेजारी मी बसलेलो, कॉफी आणलेली होती, कॉफीचा ग्लास घेतला आणि तो वेळा त्या डीन साहेबांच्या कानामध्ये माझ्याकडे पाहून काहीतरी बोलला. संशयावनी थोर आणि नाही पाप खोर. सगळ्यात मूळ कारण संशय. संशय फार मोठं कठीण आहे. अंगदला संशय होता, लंकेत जर गेलो तर, लंकेत जर गेलो तर, कारण रावणाचा जो मुलगा होता त्याला हात लावता मृत्यू होईल असा शाप होता ऋषी मुनींचा विषय. आणि त्याला तो चालला गेला. मी त्या साहेबांना म्हटलं, साहेब मी भाषण देत असताना तो माझ्याकडे कधी कधी खुश व्हायचा, नाराज व्हायचा. हा माझ्याकडे पाहून तुमच्या कानात काय बोलला ते सांगा. म्हणले, बघा साहेब, महाराज मी आधीच शैलिंदा झालेले, तो वेडा आहे, त्याच्या नादी का लागतात तुम्ही? वेडा आहे तो, जाऊ द्या ना. नाही 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 नाही, त्याने काय सांगितलं सांगितलं तरच मी कॉफी पेल नाही. म्हणजे तुम्ही आटाला पेटू नका. ते म्हणजे तुम्ही आता ऐकतच नाही ना. तर तो म्हणतो, आम्हाला सर्वांना कोणता तर याला मोकळं काढून. काय म्हटलं तू? आम्हाला सगळ्यांना कोणता आहे आणि मला मोकळं काढलं सोडतात. म्हणजे मला काय समजत होता तो? नाही आलं लक्षात. तो काय समजत होता? मला पागल समजत होता. का? त्याचा मन तोच पागल आहे. त्याच्या अंतर्गत पागल भावना आहे, वेड्याची भावना आहे आणि तो त्याच्या तुम्ही दुनिया मोजतो. त्याचप्रमाणे दॅट्स लाईक संतांना मोजताना आपली डिग्री चालत नाही. आपण आपल्या भूमिकेतून संतांना पाहतो. संतांच्या भूमिकेत गेल्यानंतर ध्यानस्थ बसलेले. आणि आता मी तुम्हाला आपण सांगतो, मागणी मागतच नाही. ते म्हणजे काय मागायचं तेव्हा पुढे? दिवाळ घोर नारायण तयावरी बहुतांची ऋण उठतांची महागाई सगळं देते म्हणतात. हा देसी देवा घेसी ऐसा असंही उदार काय पाहू देवा तुझ्या कृपणाचे द्वार. मला नकोय. देव मागे लागला पाहिजे. आमच्या कणकेला देव म्हणायचं, आई तुम्ही तरी मागा. पुरुष कठीण हृदयाचा असतो, स्त्रीला मातृत्व असतं आणि देवाला मातृत्वाची गरज आहे. जिथे वाजतो घुंगरवाळा बाळक होऊनी तिथे रांगतो. माय बाप तो सर्व जगाचा आईसाठी जगात येतो. हात जोडूनी देव बोलतो, शरण तुला ये जननी सारी भगवंताची करणी. सारी भगवंताची करणी. आई करता जगात येतो. माय बाप तो सर्व जगाचा. सगळ्यांचा माय बाप आहे, पण आईच्या प्रेमा करता तो जगामध्ये बाळक होऊन तिथे काम करतो. काय मागायचं मग? तुम्ही देवापुढे काय मागता? देव वसे चित्ती देव वसे चित्ती. आणि मी काय सांगतो काका, अजून नाही मी बोलेल. देव वसायची ते मग काय मागता तुम्ही? तुकोबा देवाच्या पुढे नारायण महाराजांना तुम्ही नारायण महाराजांना काय मागता? मी नारायण महाराजांना म्हणतो, नारायण महाराज तुम्ही ज्याच्या चित्तात आहात त्याची संगती घडू द्या. कुठे वाक्य जमतं व्याकरण? बाबा एकांतात बसलेले आहे आणि तिथे गौरलाल सेठ सुदुंब्याचे जगणारे बाबा नाही का, बाबांच्या जवळ यायची आणि सहज विचारलं, बाबा तुम्ही रात्रंदिवस भजन करतात, चिंतन करतात, असं तुमच्या मनामध्ये काय निर्माण होतं? तुम्हाला काय वाटतं? अभंगाचा प्रथम देव वसे
जन्माचे कोडे बहुत जन्माचे साकडे. वा सुंदर, खूप सुंदर. बाबा तुम्ही विचार काय करताय एकांतामध्ये? म्हणले बघ मी विचार काय करतो माहिती तुला, देव ज्याच्या चित्तामध्ये बसलेला आहे त्याची मला संगत घडावी असा विचार माझ्या मनामध्ये येतो. मागण्याच्या मालिकेतले माझे बाबाच नव्हते. भिक्षापात्र अवलंबणे जळोजी आई शिहाती नारायणे उपेक्षिते सर्वथा. शुद्ध पिता पोटी फळे रसाळ मुंगी. बाबा पंढरपूरला जायचे तुकोबाला, 3 भाकरी सोबत न्यायचे, 3री भाकर संपली की पंढरपूर यायचं. जेजुरीला खंडोबाकडे काही जात नव्हते. खंडोबाला असं वाटलं की हे माझ्याकडे आले पाहिजे म्हणून मायावी पंढरपूर केलं. तुकोबांनी पाहिलं अजून तो 2 भाकरी शिल्लक आहे, म्हणजे हे पंढरपूर. ओलोबा आणि कणकाई पंढरपूरला जायचे. ओलोबा पाया पडून गरुड खांबाला बिलगले आणि कानाने जर कान जर पकडून उडी मारणार तेवढा काही मागे असायचा. एक दिवस वेळ लागला, उडी मारली गेली, कणका नाही आहे म्हणजे ही देवाजवळ काहीतरी मागते आहे. काय म्हणले कणका, कशा करता थांबली? अहो म्हणले बाबा आपलं काहीच नाही, तुमच्या त्या पांडुरंगाने मला सांगितलं की म्हणले आई पोटी मुलबाळ नाही, काहीतरी मागा ना, जा आणि सांग त्याला पुत्र देई ऐसा बुंदाचा. दुसऱ्याचं घर बुडवणारा, देश बुडवणारा, गावाचं नाक कापणारा असा मुलगा नको आहे. जननी जने तो शूर धाका या भक्त नाही तो जननी मांज. जा परत जा. या वक्तीतले होते. एक वेळेला मला उन्हाळ्यात पाण्याची तहान लागली, जंगलामध्ये फिरता फिरताना एका नाल्याला पाणी प्यायला गेलो तर तिथे किडे चालत होते. थोडस पुढे गेलो तिथे किडे चालत होते. तिथे एक आदिवासी काम करत होता. तो म्हणजे काय रे फिरतो काय, म्हणलं पाणी प्यायचं, म्हणजे पी ना. आणि लोक इथे किडे पडलेले म्हणून चांगलं पाणी पाहतोय, म्हणजे याचा उगमच गंध आहे तर चांगलं पाणी कुठून? ज्याचा उगम खराब आहे चांगलं पाणी मिळणार नाही. शुद्ध पिता पोटी आमच्या तुकोबांचं म्हणजे काय, असल्या घराण्यामध्ये होतं काही मागणे हे आम्ही लोक काय करतो, आमच्या सोयीने अर्थ बदलवतो. अर्थ लोकली पुराणे नाश केला शब्द ज्ञानी विषय लोभी मने साधने ही. हे पोट भरू डांगलं यांच्याने पोट भरतच नाही. जाऊ दे तो विषय माझं आणू नये पण तो येऊन जातो. देव ज्याच्या चित्तामध्ये, देव हा संपूर्ण शब्द दिव्य, दिव्यत्वाची जेत प्रचिती देते कर्माची. ज्याच्यामध्ये दिव्यत्व आहे त्याची मला संगती मिळावी. संगती या शब्दावरती एक उदाहरण देतो आणि सेवा पूर्ण करतो. संगतीने होतो पंगतीचा लाभ, संगतीने होतो पंगतीचा. संगत कशी आहे त्याच्यावरती त्या समोर त्याला तसा त्याचं फळ मिळत असतं. म्हणून संगती चांगली पाहिजे. वाईट जर असेल तर वाईट. संगती पंगती देवाचा संतांची संगत सांगू का तुम्हाला, नुसती निमिष जरी झाली, आठवणीने जरी झाली, चकोर पक्षाप्रमाणे जरी झाली, संताचे संगती मन मार्ग गती पती
की म्हणले नवनाथांच्या वाड्यामध्ये ग्रंथ चालतात ना, मग तो ग्रंथ सांगणारा असतो फार विद्वान असतो, भयंकर विद्वान असतो. तो किती शिकलेला असतो हे सर्व उमजत काही बी जागा मारतो. इकडची नाही बरं म्हणा ना, मला अजून थांबायचं 15-20 मिनिटं. गोरक्ष गेले आणि ते वडे आणले गुरुसाठी. म्हणजे अजून वडा पाहिजे होता. मग ते गेले, ते बाई म्हटले गुरुचं नाव सांगतो ना, तुझा डोळा काढून दे. मग त्याने बुबुळातून गोरक्षनाथांनी डोळा काढून दिला. कोणताही कुठलेही संत, नीट लक्षात ठेवा माझे शब्द काय, कुठलेही संत समाजाला अपंग करत नाही. काय सांगतोय मी तुम्हाला, कुठलेही संत समाजाला अपंग करत नाही. द्रोणाचार्याने एकलव्याचा अंगठा नाही कापला. या भाकर भाऊंना कसं काय कळत नाही मला, हेच काही कळत. शिष्याची जी नजर आहे या नजरेने समाज देव संत पारखता येणार नाही. म्हणून गुरु शिष्याची ती दृष्टी ती नष्ट करून आपली दृष्टी त्याच्या दृष्टीत बघतात, या नवीन दृष्टी देतात, अपंग करत नाही. आलं का? हा गुरु म्हणजे मला मान, माझ्याशिवाय तुझे कुठलेही कार्य होणार नाही. जीवनात गुरु महत्वाचा आहे हे द्रोणाचार्य सांगून जातात. तत्व आहे त्याच्यात. संत संगतीचे काय सांगू शकतो. अरे साध्या दगडावरती माझी तुकोबारे 13 दिवस बसले. आज लोक त्या दगडाच्या बाहेर बसतायत. 13 ढोकीला बरोबर काका त्या ठिकाणी बसलेले आहेत. माऊली आहेत, मुक्ताई आहेत, नामदेव आहेत, सर्व काही संत बसलेले आहेत. नामदेवराय संत आहे का नाही आहे, हा कच्चा आहे का पक्का आहे, हे कोणी सांगितलं? मुक्ताई अजून तुम्ही बरोबर बोलता. मी तुम्हाला पुढचं सांगतो. बाबा जी मडकं घडायची थापी होती ना, तिने सांगितलं काहीच बोलणार नाही. एक निर्जीव पडलेली लाकडाची थापी आहे, आमच्या आईने उचललं. मुक्ताई साहेबांनी उचललं बरोबर थापीमध्ये, ते लाकडाच्या थापीमध्ये ज्ञान निर्माण झालं. आणि तिला पाहूनच नामदेव हा संत नाही, कच्चा आहे, कच्चा. कोणी सांगितलं? आई बोललेच नाही. संतांचा नुसता स्पर्श जरी झाला नाही का, त्याच्या जमिनीवरून चालताना देवईची रज चरणाची माती. आणि देव काय नाही करत. काय सांगू तुम्हाला, संत संगतीचे काय सांगू. एक शाळेत छोटस उदाहरण देतो आणि माझी सेवा पूर्ण करतो. मला 11 वाजले की सांगा ही घड्याळ 8:30 दाखवायला लागली. उलट खोपडीची घड्याळ आज अशी फिरायला लागली. रोज शिदी फिरते, आज उलटी फिरायला लागली. ती असं नाही. पहिला दाना म्हणतात 12 वाजता आमचे. किती किती वाजले तुमचे? वाजलेलेच आहे तुमचे. तुमचे 12 वाजले, मी कुठे वाजू आता? आता माझी वाजून घेते. विषय असा सांगायचा आहे. सध्या कसं आहे, कोणी काही करतं, कोणी काही करतं, हे कर ते कर, भलं कर बोला कर. अशा 5-6 बाया आल्या. त्या बाया एकत्र आल्या. त्यांनी बचत गट स्थापन केला. बचत गट स्थापन केला आणि बचत गटातून मोठा पैसा मिळवला आणि त्याचं एक मोठं उद्घाटन ठेवलं दुकानाचं. मग आपण काय करतो, गरीबाला नाही किंमत देतो. पुढाऱ्याची बायको असेल तर तिला ताई, पैशावाल्याची असेल तर आणि गरीबाला काय कोणी विचारत नाही. एक हमाल होता. हमाल लोड गाडीवरती चालणारा हमालाचा नाही का, तुम्हाला चांगलाच बोलणार. थोडसा पॅन्ट, घोडा भाऊ, लाल रुमाल, घामाने मळलेला, कष्टाचा वास येतोय. त्याला असं वाटलं त्या हमालाला की आपण या दुनियामध्ये फॅशनची गरज आहे, आपण सोन्याचं कडं घालावं. आणि म्हणून खूप काबाड कष्ट केले आणि 100 ग्रॅम सोन्याचं कडं केलं.
100 ग्रॅम आणि तिने आणि कोणाला म्हणाला आमच्या महाराजांना म्हणले सोन्याचं कड म्हणले हा पागल झाला कोण आम्हाला ज्यालाही दाखवायचं तो म्हणायचा सोन्याचं कड हा पागल झाला जाऊ दे विचारायला कारण गरीबाला किंमत नाही म्हणजे तोंड चोपड्यांचा जमाना आहे हा लक्षात ठेवा आणि मग एखाद्या चांगल्या गावातली एखादी माय माऊली असेल बिचारी जिने आयुष्यपणाला लावलं असेल सासू सासऱ्यांचं नाही का आमच्याकडे ना सासू सासऱ्यांचं केलं की पाप वाटतं बरं का सुनानं लग्न झालं आमच्याकडे की नवीन वेगळी काढ निघायला पाहिजे आणि आमच्याकडे असं आहे की मुलीची आईच मुलीला संसार करू देत नाही मग आता एक कायदा काढायचा आहे आणि सरकारला पत्र लिहिलेलं आहे मुलीचं लग्न झालं की तिच्या बरोबर तिच्या आईला मी पाठवायचं आणि ते संसारच करू देत नाही ते कोण अरे बंद करणार नाही ते डबडे मला जर पंतप्रधान केलं 1 दिवसाचा तर मी या सगळ्या योजना बंद करेन आणि मोबाईलचे टावर पाडून दिलं हा देश तिथेच सुटवून देत काय ते मोबाईल मध्ये डोकं घुसलंय काही ठिकाण नाही अरे किती विकृती चाललेली आहे श्री लक्ष्मीचं रूप आहे आमच्याकडे जर का लग्न ठरलं तर लगेच मुलीला मोबाईल घेऊन देतात तुमच्याकडे आहे का तसं लग्न होण्याच्या आधीच गप्पा ती चिपट्यांमध्ये रात्री 2 वाजेपर्यंत मोबाईल मध्ये बोलते मी रात्री कीर्तनाहून जात असताना एक मुलगी आडोशाला बसलेली होती मोबाईल मध्ये बोलत मी म्हटली काय बोलते तर जाऊ बरं आपण तिचं लग्न ज्या मुलाशी ठरलेलं होतं रात्री 2 वाजता ती मोबाईल मध्ये बोलत होती मी गुपचूप जाऊन उभा राहिलो होती काय बोलते तर ती काय बोलत होती सांगू होतं ती म्हणत होती देवाची द्वारी उपाक्षण तिकडून तो म्हणायचा ते मुक्तीचा असं नाही म्हणत कसं म्हणतात अरे माय बापांना लाजा वाटायला पाहिजे विठ्ठल विठ्ठल माझ्या घरात माझे दोन्ही मुलं ऑफिसर आहेत माझ्या सुना ग्रॅज्युएट आहे या कधी या माझ्या सुनाजवळ मोबाईल मध्ये लक्षात ठेवा माझ्यासारखा सुखी आणि आनंदी माणूस नाही माऊलीचं सतत चिंतन माझ्या सुनांना माहेर पण नाही माहिती वर्षातून फक्त अक्षय तृतीया आणि दिवाळीला 5-6 दिवस आईवडिलांना भेटायला गेले बस एवढं मोबाईलने त्यांच्याजवळ त्यांना जर कधी बोलायचं असलं तर माझ्या मोबाईलवरून बोलतात की आई मी चांगली बाबा मी चांगली माझी काळजी करू नका संपलं आता वेगळं राहायचंय त्याला वेगळं करायचंय म्हातारीला मारून टाकायचंय याचा गळा दाबायचा आणि तुला कधी जिद्दी करायची अरे सकाळी उजवा हात डाव्या हातावर सकाळी संडासला गेल्यावर 1000 पाणी टाकतो दिवसभराला पाणी टाकावं लागतं तुम्ही तुमच्या सासू सासऱ्यांचं केलं नाही तुमचे मुलं तुमच्या कमरेत लाथ दिल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा आणि त्यांनी नाचत राहतं श्री लक्ष्मीचं रूप आहे लक्ष्मी ही घरातच शोभते श्री दरवाजातच शोभ कोण म्हणतं स्त्रियांना मोकळीक नाही स्त्रियांना अधिकार हा आमच्या संप्रदायापासून पहिल्यापासून या जगाने दिलेला आहे स्त्री सर्वश्रेष्ठ मानलेली आहे पण लक्ष्मी जर का रस्त्यावरती नाचली तर त्या संसाराचे 3% होतात दोन मिनिटं बोलायचे फक्त आणि मोठ्या श्रीमंताच्या बाईला आणि त्यांनी ते आमंत्रण दिलं 12 वाजेचा टाइम दिला 2 वाजून गेले आणि तिचं नटणं चालूच होतं इथे पिन लाव इथे पिन बकरीच्या शेपुटातही बरे केस असे ते केस इथे रबर तिथे रबर पिनाच मारत राहावं बायांनी उद्धार संघात चोर चोरी तुम्ही बहु चोकात पण चोर चोरी करून चाललेले राजाची शिपाई त्या चोराच्या मागे लागलेले तुलसीदासांची झोपडी चित्रकूटच्या जवळ होती चंदन नाही का आणि चोर त्यांच्या झोपडीत गेले म्हणजे बाबा आम्हाला वाचवा
तुळशीदारांनी काय तिथे एक असं झाडाचं पान लटकलेलं होतं, ते पान तोडलं, त्याच्यावर काहीतरी लिहिलं आणि म्हणले हे पान घ्या आणि मारा उडी गंगेमध्ये. पान आता धरलं, गंगेमध्ये उडी मारली, पलीकडे येऊन चालले गेले. त्यांनी पाहिलं रे बाबा, ते बाबाजवळ काहीतरी जादू दिसते, आणि बघितलं तर त्या पानावर चिरबिड अक्षर काही बरोबर नव्हतं, नाही का. संतांचं शरीर योग्य दिसत नसेल पण गुण आहेत ते. ऊस असू द्या ना वाकडा, पण रस कुठे वाकडा आहे. नदी वाकडी असेल पण पाणी सरळ आहे. माझे संत सर्व दृष्टीने योग्य आहे. माझ्या संतांना राग नाही. फाड बाबा, झोळी फाडायची फाड, तुला जे करायचं ते कर. आणि बघितलं असं किचड राम, ते शिपाई आले, त्यांनी बघितलं आता चोर नाही, निघून गेले. या चोरांनी विचार केला आपण याच्यापेक्षा तर सुंदर लिहू शकतो. त्यांनी झाडाची पानं तोडली, सुंदर असं नाम लिहिलं आणि आता जाऊन त्यांनी उडी मारली. गुचक्या खात 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 ते शेतकरी इकडे आले, घाबरत तुलसीदासांच्या जवळ आले. म्हणले बाबा, तुम्ही जो पानावरती राम अक्षर लिहून दिलं ते गिचिड होतं, वाचता पण येत नव्हतं, पण तरी आम्ही आज तिकडे गेलो, याच्यापेक्षा अतिशय सुंदर असा राम लिहिल्यानंतर आम्ही नदीत उडी टाकली, पण आम्हाला गुचक्या घालायला लागले. याचं कारण काय? म्हणजे बेट्यांनो, हा चोराचा राम आहे, तो संतांचा राम आहे. संतांचा राम गुन्हेला टाकतो आणि संतांचा राम हा फक्त संतांच्या सानिध्यात असतो. म्हणून त्यांची संगत केली पाहिजे. कोणीतरी इथे जाणार, मला 450 किलोमीटर दूर जायचं आहे आणि सकाळी कीर्तन उठू नका, झालंय. उठू नका. कोणी उठायचं नाही, आपल्याला कोणी किंमत कोणीही उठायचं नाही. काय सूचना देऊ नका. आपल्याला कोणी किंमत देत नाही. संतांनी आपल्याला जवळ केलं, आपण संतांच्या जवळ गेलो, त्यांची आपल्यावरती कृपा झाली, म्हणून लोक आपल्याला नमस्कार करताय. गाढवावरती मूर्ती भगवंताची आहे, लोक तिला नमस्कार करताय, त्याला नाही. संत संगतीने मी किती पावन झालो. ज्यांच्या संगतीने, ज्यांच्या चिंतनाने माझं जीवन कृतार्थ झालं, त्यांचं चिंतन ज्ञानेश्वर